एल निनो सक्रिय होणार, एल निनो सक्रिय होणार अशा बातम्या आपण या गेल्या 1-2 महिन्यापासून सतत ऐकल्या असतील आणि याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती नसेल. तर मित्रांनो, एल निनो हा खरोखरच आता सक्रिय झालेला आहे आणि या एल निनोमुळे भारतातील शेती, पर्जन्य आणि आपल्या शेतकऱ्यावरती काय परिणाम होणार आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, मी अतुल माने स्वागत करतो आपला IT वाला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, 11 जूनला अमेरिकेच्या हवामान खात्याने अधिकृतरित्या घोषित केलेलं आहे की एल निनो हा जो आहे सक्रिय झालेला आहे. तर हा एल निनो प्रकार काय आहे, तर आपण हे जाणून घेऊया आता. तर एल निनो प्रकार असा आहे की यामध्ये पॅसिफिक महासागराचं तापमान जे आहे ते अतिशय प्रमाणापेक्षा जास्त वाढलं जातं आणि त्यामुळे भारतातील पर्जन्यावरती त्याचा खूप मोठा फरक होतो. तो फरक कसा होतो, तर मित्रांनो, हा जे तापमान वाढ आहे पॅसिफिक महासागरातील पाण्याची, ती होते अमेरिकेच्या दक्षिण भागात आणि तिकडे तापमान वाढल्यामुळे आशिया खंडाच्या शेजारचा जो भाग आहे पॅसिफिक महासागराचा, त्या ठिकाणी तापमान जे आहे ते प्रमाणापेक्षा कमी होतं आणि ते झाल्यामुळं काय होतं, तर नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहणारे जे वारे आहेत, नैऋत्य मोसमी वारे, जे की आपल्याकडे पर्जन्य घेऊन येतात, तर त्या वाऱ्यांवरती याचा खूप मोठा परिणाम होतो. या वाऱ्यांचा वेग मंदावतो. वेग जरी असेल, समजा वारे जरी येत असतील, वाहत असतील, तरी देखील ते म्हणावं असं त्यांचं काही प्रमाण नसतं. त्यातून म्हणावा असा काही पाऊस पडत नाही. तर असा फरक जो आहे तो एल निनोमुळे पडतो. तर या स्थितीत होतं काय मित्रांनो, आता देखील आपण पाहू शकतो जो मान्सून दाखल होणार होता आपल्या भारतात, केरळमध्ये सगळ्यात आधी दाखल होतो, तो 2 जूनला दाखल होणं त्याने अपेक्षित होतं, परंतु केरळमध्ये तो 6 जूनला दाखल झालेला आहे. त्याचबरोबर 8 जूनच्या दरम्यान तो महाराष्ट्रात देखील दाखल झाला, परंतु 1-2 ठिकाणी थोडा बहुत पाऊस पडला 1-2 दिवस. त्यानंतर जवळपास 10-12 दिवस झाले अजूनही कुठंच पाऊस आपल्याला पाहायला मिळत नाही. तर हा असा प्रकार एल निनोमध्ये होतो, ज्यामध्ये काय होतं की पाऊस पडतो, पण सपोज पहिलं कसं राहायचं की पाऊस समजा आता जून-जुलै महिना चालू झाला आहे, पाऊस जर 4-5 दिवस कंटिन्यू पडला, त्याच्यानंतर एक 7-8 दिवसाचा गॅप घेतल्याच्यानंतर परत पाऊस 4-5 दिवस पडतो, परत असं हे सप्टेंबरपर्यंत कंटिन्यू चालू असतं. परंतु एल निनोचा प्रभाव असल्यामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्यात तेवढी ताकद नसते किंवा त्यात एवढा पर्जन्य नसतो, तर त्यामुळे मग हा जो गॅप आहे 7-8 दिवसाचा, तर तो गॅप वाढू शकतो. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला 4-5 दिवसाच्या गॅपनंतर कंटिन्यू 4-5 दिवस पाऊस पडत असतो, त्याच ठिकाणी 4-5 दिवसाच्या ऐवजी 15 दिवस, 20 दिवस असा कालावधी वाढून जे आहे ते पर्जन्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. त्याचबरोबर आपल्या भारतातील हवामान खात्याने देखील आपल्याला आधी जे पर्जन्याचं प्रमाण आहे 100% वरून 92% हे पर्जन्य यावर्षी होईल असा अंदाज वर्तवला होता, परंतु कालपरवाच्याच त्यांच्या अंदाजात त्यात आता बदल झाला असून सरासरीच्या 90%च पाऊस जो आहे तो पडणार आहे असं सांगितलं आहे आणि यामध्ये पण आणखी काही कमी जास्त होऊ शकतं. तर शेतकरी मित्रांनो, यात आपल्याला काळजी काय घ्यायची आहे, यात आपण वाचणार कसं या संकटापासून? मित्रांनो, जर ही परिस्थिती खरोखरच उद्भवली तर आपल्या सर्व शेतकरी बांधवांना एक आपलं पीक नियोजन या एल निनोच्या प्रभावामुळे त्याच्यावरती खूप मोठा फरक पडणार आहे. तर आपल्याला करायचं काय आहे? आपल्याला करायचं असं आहे की आपली सिंचन पद्धती थोडीफार बदल केली आपल्याला जर शक्य असेल तर केली पाहिजे. जर ते नसेल पॉसिबल तर पिकात तरी बदल झाला पाहिजे. जे आपण 1-1, 1.5-1.5 वर्षाचं पीक घेतो ऊसासारखं, अशी पिकं आपल्याला टाळावी लागतील. त्याचबरोबर आपल्याला कमी कालावधीची पिकं घ्यायची आहेत, म्हणजे 3 महिने, 4 महिने अशी भुईमुगाची वगैरे अशी पिकं तुम्ही घेऊ शकता किंवा तेलबियांची अशा प्रकारची पिकं तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर जे आहे सिंचन पद्धती, त्यात आपण ठिबक सिंचन वापरू शकतो किंवा तुषार सिंचन वापरू शकतो किंवा मल्चिंग पेपरचा वापर देखील आपण करू शकतो. मल्चिंग पेपरच्या वापरामुळे पाण्याचं बाष्पीभवन कमी होईल आणि आपल्याला शेतीसाठी कमी प्रमाणात पाणी लागेल. तर अशा उपाययोजनांचा आपल्याला वापर करावा लागेल. हा एल निनोचा प्रभाव कधीपर्यंत राहील आणि किती मोठा प्रभाव राहील हे आता आपल्याला येणाऱ्या काळातच कळेल, परंतु तोपर्यंत आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे आणि थोड्या बहुत पावसावरती तुम्ही पेरणीचं नियोजन करू नका. प्रॉपर पाऊस होऊ द्या, त्याच्यानंतरच आपण पेरणीचं नियोजन करा, जेणेकरून तुम्हाला देखील अंदाज येईल आणि त्या दृष्टीने आपल्याला नियोजन करावं लागेल.
तर अशी होती ही एल निनोची माहिती. तुम्हाला अजून कोणत्या गोष्टींबद्दल माहिती हवी असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.